व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सरकारने ओबीसी धारकांना धक्का देऊन मारला बुक्का। ओबीसी बांधवांनो, आरक्षणाचे संपूर्ण ताटच हिसकावून घेतले आहे। आत्ताच जागे व्हा, अन्यथा तुमच्याच ताटातील लोणचे सुद्धा मिळणार नाही। प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर। तमाम झोपलेल्या व झोपेचे सोंग घेतलेल्या ओबीसी बांधवांनो, आज ओबीसी समाजाचे भविष्य अंधारमय झालं आहे। मराठा समाजाने तुमच्या ओबीसी आरक्षणावर दरोडा टाकून संघटित होऊन दहशतीच्या जीवावर आरक्षण लुटलं आहे। तुमच्या ताटातील असणारी भाजी भाकरी अक्षरशः लबाडीने आणि फसवून पळून नेली आहे। यापुढे तुमची पोरं बाळ काय माती खाणार काय, असे घणाघाती उद्गार प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर यांनी काढले। मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची कोणतीच हरकत नाही, परंतु त्यांना आरक्षण देताना ओबीसी मधून न देता वेगळ्या पद्धतीचं आरक्षण द्यावं, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा यांना निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी माळी, धनगर, वंजारी, रामोशी, कोळी, साळी, नाभिक, सुतार, लोहार, मोमीन, कुंभार, वाणी, लिंगायत, गुरव, बंजारा, हेळवी, परीट, अत्तार, सोनार हे समाज बांधव उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी अशकर पेंढारे। सरकारने ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लागता मराठा समाजास आरक्षण देसो असं जाहीर केलं होतं, परंतु धक्का न लावता असं म्हणत पूर्णपणे ओबीसी हातात बुक्का दिलेला आहे। खऱ्या अर्थानं सरकारनं मूळ ओबीसींची फसवणूक केलेली आहे। आमची आज आपल्या माध्यमातून मागणी आहे की जो 27 तारखेच्या मध्यरात्री जो GR काढलेला होता तो GR रद्द करावा, जो सगळ्यांसाठी असेल सरसकट असेल तो GR रद्द करावा। त्याचबरोबर संदीप शिंदे जी समिती आहे ती रद्द करण्यात यावी। खऱ्या अर्थानं 338B कलमनुसार मागासवर्गीय आयोगामध्ये मागासवर्गीय सदस्य असतात, परंतु यामध्ये मागासवर्गीय सदस्यांची हकालपट्टी करून फक्त मराठा समाजातील सदस्यांना तिथं नियुक्त केलेलं आहे की आता मागासवर्गीय समिती न राहता मराठा समिती झालेली आहे। त्यामुळं आमची ही रद्द करावी अशा पद्धतीची मागणी आहे। त्याचबरोबर सध्या जे सर्वेक्षण चालू आहे ते पूर्णपणे बोगस सर्वेक्षण आहे, कारण बंगल्यामध्ये बसून लोक म्हणतात की आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो, 4 व्हीलर गाडी समोर असताना म्हणतात की आम्ही सायकलवरून फिरतो, 5-10 एकर शेती असताना लोक म्हणतात की आम्ही भूमिहीन आहोत। अशा पद्धतीचं बोगस सर्वेक्षण सगळं चालू आहे। हे रद्द व्हावं, चांगल्या पद्धतीचं सर्वेक्षण व्हावं आणि मूळ ओबीसींना धक्का न लागता मराठा समाजात दुसऱ्या पद्धतीचं आरक्षण द्यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे। त्याचबरोबर जे जरांगे पाटील आहेत, जे संघर्ष योद्धा मराठाचे म्हणून जाणले जातात, आदरणीय आमचे आहेत ते सुद्धा, परंतु त्याच्यावर जे सहकारी आहेत त्यांच्या संदर्भातही मी सांगू इच्छितो किंवा सरकारला मी सांगू इच्छितो की आपण कायद्याचा योग्य अभ्यास करावा। त्याचबरोबर मराठा समाजाची दिशाभूल न करता त्यांना न्यायालयात टिकणारं आरक्षण द्यावं, ओबीसीवर अन्याय होऊ नये। आणि त्याचबरोबर जे छोटा वर्ग आहे ओबीसीचा की धनगर असेल, लोहार असेल, कुंभार असतील, वंजारी असतील, तेली, माळी, साळी, कुंभार अशा पद्धतीचे छोटे समूह त्यांच्यावर अन्याय होणे अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे। आणि या माध्यमातून आम्ही सांगतो सरकारला की लवकरात लवकर तो GR रद्द करावा, अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत।